कथा महाशिवरात्रीची. एकदा एक शिकारी शिकारीसाठी रानात गेला. त्या दिवशी महाशिवरात्र होती. जाता जाता त्याला एक शिवमंदिर लागले. देवळात काही लोक शंकराची पूजा करीत होते. काही ओम नमः शिवाय असा जप करीत होते. ते पाहून तो हसला. त्याची चेष्टा करावी म्हणून तो शिव शिव असे म्हणू लागला. त्यामुळे त्याच्याकडून नकळत शिवोपासना घडू लागली. तो रानात गेला. त्या तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडाजवळ तो शिकारीसाठी बसला. त्याच्या डोळ्यासमोर पानांचे डुबके येऊ लागले. त्यामुळे त्याला सावज नीट दिसत नव्हते. म्हणून त्याने ती पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली. योगायोगाने त्या झाडाखाली शंकराची पिंड होती. त्यावर बेलाच्या पानांचा अभिषेक सुरू होता. व्याधाच्या हातून नकळत शिवोपासना घडत होती. तेवढ्यात हळूहळू हरणाचा एक कळप तेथे पाणी पिण्यासाठी आला. व्याधाने आपला तिरकामठा सज्ज करून एका हरणीवर नेम धरला. हरणीला चाहूल लागली. ती सावध झाली आणि कळवळून व्याधाला म्हणाली, हे व्याधा, थोडा थांब. मला आत्ताच मारू नकोस. माझी मुले बाळे वाट पाहत असतील. मला त्यांना भेटू दे. मी पुन्हा येते, मग तू मला खुशाल मार. हरणीचे हे शब्द ऐकून व्याध जोराने हसला आणि म्हणाला, वा, काय पण सांगत आहे. म्हणे मी परत येईन. हातात आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. माझी पोरंबाळं उपाशी ठेवून तुला सोडून देऊ आणि तुझ्यावर विश्वास ठेवू. व्याधा, मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेव. तुला तुझ्या मुलाबाळाबद्दल प्रेम वाटते, तसे मला नाही का वाटत? मरण्यापूर्वी निदान त्यांना एकदा बघून घेऊ दे. हरीण पुन्हा कळवळून म्हणाली. ते ऐकून व्याधाला तिची दया आली. त्याने तिला परवानगी दिली. शिकारी झाडावरच तिची वाट पाहत बसला. रात्रभर खायला काहीच न मिळाल्याने त्याला उपवास घडला. वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणून तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता व ती शिवलिंगावर पडत होती. दुसऱ्या दिवशी ती हरीण आपल्या परिवारासह तेथे परत आली. ते पाहून व्याधाला आश्चर्य वाटले. रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याचे मन विचार करू लागले. त्यामुळे हरणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले. त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या. प्रकाश आल्यावर अंधार जसा नाहीसा होतो, त्याप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनांच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार नाहीसा झाला. हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रगट होताच भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले. व्याधाला व हरणीच्या परिवाराला त्यांनी विमानात बसवून स्वर्गात नेले. रात्रीच्या वेळी आकाशात हे मृग नक्षत्र दिसते. त्याच्या शेजारी व्याधाची एक तेजस्वी चांदणीही लुकलुकत असते. त्याचे तेज मोठे मनमोहक आहे, अशी ही कथा आहे.